नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. जुन्या करारातील नियम आणि मशीहा यांच्यात नक्की काय संबंध आहे? चला जरा खोलात जाऊन हे समजून घेऊया. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे नाही का? म्हणजे जर येशू नियम पूर्ण करायला आले, रद्द करायला नाही, मग पशुबलीसारख्या प्रथा अचानक बंद कशा झाल्या? हे कोडच आहे नाही का? आणि हेच कोडं आज आपण सोडवणार आहोत. तर हे उत्तर समजून घेण्यासाठी आपण 5 महत्वाचे टप्पे पाहणार आहोत. नियमांचे कोडे, सावलीचे 2 उद्देश, सावलीकडून सत्याकडे, परिपूर्ण बलिदान आणि शेवटी हृदयावर लिहिलेला नियम. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, नियमांचे कोडे. आणि या सगळ्या चर्चेचा जो पाया आहे ना, तो खुद्द येशूच्याच शब्दांमध्ये सापडतो. बघा, हे वाक्य खूप महत्वाचं आहे. हेच या सगळ्या चर्चेचं मूळ आहे. इथे रद्द करणे आणि पूर्ण करणे यातला फरक समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे नियमशास्त्र काही टाकाऊ नव्हतं, उलट त्याचा एक खास उद्देश होता आणि तो उद्देश आता पूर्णत्वाला पोचणार होता. आता आपण एका अशा संकल्पनेकडे वळूया जी हे सगळं कोडं सोडवायला मदत करेल. आणि ती संकल्पना आहे सावली. हे असं आहे की जुन्या करारातील जे नियम होते, म्हणजे विधी, सण वगैरे, ते एका सावलीसारखे होते. आता बघा, सावली स्वतः ती वस्तू नसते, बरोबर? पण ती हे नक्कीच सांगते की कुठेतरी एक खरी वस्तू अस्तित्वात आहे. नियमशास्त्रसुद्धा अशाच एका मोठ्या, खऱ्या सत्याकडे फक्त इशारा करत होतं. म्हणजे नियमशास्त्राची 2 मुख्य कामं होती. पहिलं, पापाची जाणीव करून देणं. ते एका आरशासारखं काम करायचं, जे दाखवायचं की आपण परिपूर्ण नाही आहोत. आणि दुसरं काम होतं मशीहाकडे बोट दाखवणं. म्हणजे नियमशास्त्र हे एक दिशादर्शक होतं, जे पापाच्या समस्येवरच्या उपायाकडे लोकांना घेऊन जात होतं. आणि मग तो क्षण येतो, जेव्हा ती सावली तिच्या मूळ सत्याला, तिच्या खऱ्या रूपाला भेटते. इथे एकदम स्पष्ट होतं की ते सगळे विधी, सण, नियम ज्या सत्याकडे इशारा करत होते, ते सत्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून खुद्द ख्रिस्त होते. विचार करा, जेव्हा एखादी वस्तू समोर येते तेव्हा तिच्या सावलीचं काय काम? ती नाहीशी होते. तसंच झालं. सत्याच्या म्हणजे ख्रिस्ताच्या आगमनानंतर त्या सावलीची म्हणजे जुन्या नियमांची गरजच उरली नाही. इथे जुना करार आणि नवा करार यातला फरक अगदी स्पष्ट दिसतो. जुना करार प्राण्यांच्या रक्तावर आधारित होता, तो तात्पुरता होता. त्याचा उद्देश होता पापाची जाणीव करून देणं. पण नवा करार ख्रिस्ताच्या रक्तावर आधारित आहे, तो कायमचा आहे. आणि त्याचा उद्देश पापांची क्षमा करणं आहे. म्हणजे संपूर्ण सिस्टमच बदलली. एका बाह्य नियमांची जागा आता एका आंतरिक नात्याने घेतली. चला, आता आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. पशुबलीसारख्या प्रथा का थांबल्या? तर याचं उत्तर आहे परिपूर्ण बलिदान. ही गोष्ट जरा नीट समजून घेऊया. बघा, नियम मोडण्याची जी किंमत होती ती त्या नियमाच्या मूल्याइतकीच मोठी असायला हवी होती. आणि हे मूल्य इतकं मोठं होतं की ते फेडण्यासाठी दिलेलं बलिदानसुद्धा तितकंच परिपूर्ण असायला हवं. ही अशी एक किंमत होती जी फक्त आणि फक्त देवच चुकवू शकत होता. आणि ख्रिस्ताच्या एकाच बलिदानाने काय झालं, तर जुन्या करारातील जी 5 मुख्य अर्पणं होती, होमबली, पापार्पण, दोषार्पण, शांत्यार्पण आणि अन्नार्पण, या सगळ्यांची पूर्तता एकाच वेळी झाली. एकाच परिपूर्ण कृतीने त्या संपूर्ण व्यवस्थेची गरजच संपवून टाकली, कायमची. यशायाच्या पुस्तकातील हे वचन तर अगदी काळजाला भिडतं. तरी आमच्या अपराधांमुळे तो जखमी झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे तो ठेचला गेला. याचा अर्थ काय? तर जी शिक्षा आपल्याला व्हायला हवी होती ती त्याने स्वतःवर घेतली. आणि त्यामुळेच त्या तात्पुरत्या पुन्हा पुन्हा कराव्या लागणाऱ्या बलिदानांची साखळी कायमची तुटली. आणि आता आपण आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. हे सगळं झालं, पण याचा अंतिम परिणाम काय झाला ते पाहूया. तर हा सगळा प्रवास कसा झाला ते टप्प्याटप्प्याने पाहू. पहिली पायरी, नियमशास्त्र. त्याने आपल्याला समस्येची ओळख करून दिली आणि ती समस्या होती पाप. मग दुसरी पायरी, मशीहा. त्यांनी या समस्येवरचा उपाय दिला आणि तो उपाय होता पापांची क्षमा. आणि तिसरी आणि अंतिम पायरी, पवित्र आत्मा. यामुळे काय झालं, तर नियम आता दगडाच्या पाट्यांवर लिहिलेली गोष्ट राहिली नाही, तो थेट आपल्या हृदयावर कोरला गेला.
म्हणजे आता नियम पाळणं हे बाहेरून लादलेलं बंधन नाही, तर आतून येणारी एक नैसर्गिक प्रेरणा बनली. हेच ते खरं परिवर्तन आहे. तर मग हा सगळा बदल लक्षात घेता आपल्यासाठी एक प्रश्न उरतो. जर नियम आता दगडाच्या पाट्यांवरून थेट मानवी हृदयावर आला असेल, तर आजच्या जगात खरी आज्ञाधारकता नेमकी कशी दिसेल? हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो, नाही का?